शिक्षक दिनाचं महत्व सर्व समाजाला कळावं म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत रोहिणी कुचेकर मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवर आपलं प्रस्थान व्हावं। मुलांनी टाळ्यांच्या गजरात आपण मॅडमचं स्टेजवर आगमन करूया। आपल्या संस्थेचे जे रेडिओ आकाशवाणी केंद्र आहे त्याच्या संचालिका आहेत, त्या स्वतः ते चालवतात। तर आपण परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आजचा माझा विषय आहे 2 शब्द आईसाठी 2 शब्द बाबांसाठी। विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विश्वामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। कृपया आपण अत्यंत शांतपणे हा कार्यक्रमाकडे बघायचा आहे। तुम्हाला अंतर्मुख मी करणार आहे। 2 शब्द आईसाठी 2 शब्द बाबांसाठी 2 शब्द मुलांसाठी। ज्यावेळी संगमेश्वरला संभाजी राजांना औरंगजेबाचा सरदार मुकब्बर खान यानं कैद केलं आणि पकडून राजांना इकडे श्रीगोंद्याजवळ बहादूरगड आहे तिथे औरंगजेबाची छावणी होती, तिथे औरंगजेबासमोर उभं केलं। त्यावेळी राजांच्या डोळे डबडबून गेले। ते औरंगजेबाला घाबरून नाही, डोळे डबडबून गेले। आमचा जर बाप शिवाजी राजे जिवंत असते ना, ह्या औरंगजेबाचे 4 कान खाली लावून मला घेऊन गेले असते। बापाची आठवण संभाजी राजांना तिथे आली की मला या संकटातून माझा बापच शिवाजी राजांनी मला सोडलं असतं। तसंच आपल्या आयुष्यात आहे ना, कुणीतरी पोरं बडबड करतायत, भान नाही ना। जरा बघा तिथे जाऊन शिक्षक थांबा, तिथे टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे, तोंड उघडायचं नाही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत। मेहनत आहे त्या कार्यक्रमाला, असं काही आलोय आणि उभा राहिलं असं नाही। रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा व्यासपीठावर बोलता येतं वेगळं। त्यामुळे पिन ऑफ सायलेंस ऐकायचंय ना, तन्मयतेनं ऐकायचं। आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्या पायाला ठेच लागते ना, मग कळतं आपल्या बापाचं महत्व, आईचं महत्व। आपण उगाच वेगळ्याच विश्वास असतो, स्वतःला मोठं समजायला लागलेला असतो। आपल्या आईनं बापानं खाल्लेल्या कष्टा, ऊन वारा पाऊस सगळं काही विसरून गेलेलं असतं। आपण मोठं झाल्यानंतर आपल्याकडून काय घडतं ते मी काही उदाहरणांच्या साह्यानं तुम्हाला सांगणार आहे। पहिलं उदाहरण सांगतो। सकाळची 9:30-10ची वेळ असेल, घरामध्ये कुकर लागलेला होता, त्याच्यात भात शिजत होता, सुनबाई काहीतरी कामात अडकली होती आणि सासूबाईचं वय 65 ते 70 झालं होतं। कुकरचा आवाज येतोय, शिट्टी होते, जर बंद नाही केलं तर सुनबाई ओरडेल। पण सासूबाई पायऱ्यावरून चढताना थोडस जरा घाईनं निघाली, पण वय झाल्याला ती कोलमडून खाली पडली आणि मेंदूला मार लागला, रक्तबंबाळ झाली। त्यांना ऍडमिट केलं, नवऱ्याने बरोबर केला। डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि बघितला, सांगितलं खूप मेंदूला मार लागलाय आणि वेळ खूप कमी आहे, 1-2 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल। 8 लाख रुपये खर्च येईल आणि कुठेही गेला तरी यापेक्षा जास्त येईल। नवऱ्याला भुवळ यायला लागले, अरे जिनं मला आयुष्यावर साथ दिलं ती आज मरणाच्या दारात आहे। पोरं आली होती भेटायला, पोरांना म्हटला
गडे हो, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, अजून 6 लाख रुपये कमी पडतात, तेवढं द्या रे. अरे तुमची आई जगेल रे पोरांनो. नाही बोलू द्यायची तिला, मला लई साथ दिली मला. पोरं म्हणले बाबा बघू ना आपण दुपारी जेवायला घरी गेल्यानंतर. म्हातारा दुपारी आश्रम घरी गेलं, जेवायला बसलं. कशाला जेवायला, फक्त जेवायचं म्हणून जेवायचं. एक घास घातला, दुसरा घास तोंडात घातला, तिसरा घास आहे ना. ते म्हणाला अरे पोरांनो पैशाचं काय झालं रे, अरे कसं जेवण जाईल, बायको दवाखान्यामध्ये. पोरं थोडं पोरं म्हणला दादा तुम्हाला माहिती आहे मी फ्लॅट घेतला, फ्लॅटचे हप्ते चाललेत, गाडीचे हप्ते चाललेत, अनेक EMI आहे, पॉलिसीचे हप्ते आहेत, मला नाही जमणार द्यायला पैसे, माझ्याकडे नाही पैसे. दुसऱ्याने सांगितलं दादा तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मुलीचा मेडिकलला प्रवेश लागलाय नंबर, आणि तुम्हाला तर माहिती आहे बारका बी आता कॉलेजला जाणार आहे, त्याला बी फी भरायची आहे, आणि बाकीचा घर खर्च आहेच मला, माझ्याकडे नाही पैसे. बापांना असं नका करू नये पोरांनो. अरे काही करा, 4 हप्ते लेट झाले तर काही फरक पडत नाही, तर 6 लाख रुपये द्या रे, असं नका करू पोरांनो. अरे तुमच्या आईवर रे पोरांनो. डॉक्टरांनी एवढा वेळ नाही दिला, विनंती केली, पाया पडायला लागला बाप. पोरं बाहेर निघून गेली. बापाने डोळे पुसले, जाऊ दे हे देत नाही ना, मी माझी जमीन विकून टाकतो. गेला बापू तहसील कचेरीला सह्या करणार, तर त्यांनी म्हटले की तुमच्या मुलांना बोलवा. मुलांना निरोप दिला, मुलं तिथे आले, बापाशी भांडायला लागले. अजिबात जमीन विकायची नाही, ही जमीन जशी तुमची ना तशी आमच्या आजोबाची जमीन नाही विकायची. बापाला अरे माझी बायको दवाखान्यात आहे, तुम्ही पैसे देत नाही, मला जमीन विकून देत नाही. पोरं म्हणले आम्हाला वाटलं तुम्ही घाण ठेवताय, तुम्ही तर जमीन विकायला लागले. अरे दे रे पोरांनो सह्या, दे रे, असं नका करू पोरांनो. अरे ती मरण रे, अरे पोरांनो सह्या दे रे. पोरं जिन्यावर खाली उतरले, गाडी 4 व्हीलर गाडीत बसले, एकामेक एक गाड्या निघून गेल्या. बाप खाली आला, आवाजात राहिला. अरे पोरांनो असं नका करू रे, अरे मागे अरे गाड्या थांबवा. अरे एवढी सह्या देऊन जा रे, माझी बायको मरेल. पोरांनी काय ऐकलं नाही, पोरं निघून गेले. म्हाताऱ्याला काय करावं काय कळायला, चक्कर येऊन पडलं म्हातारा. कोणीतरी तोंडावर पाणी टाकलं, म्हातारा उठला, लगबगीनं सावरला आणि पळत निघाला. एक ओळखीचा सावकार होता, सावकाराकडे गेला आणि सावकाराला सगळी कहाणी सांगितली. सावकार द्या तुमचे व्याजाचे सगळे पैसे भेटले, मला फक्त माझी बायको जागवायची, मला दुसरं काही गैरसोय नाही, माझी बायको जागवायची. सावकार म्हणला हा तुम्हाला कधी नाही म्हणतोय, देतो पण व्याज लागेल. तुमचं व्याज कसं ठेवू, कसं कोरोना विनवणी करून जमीन विकेल पण तुमचं व्याज देईल. सावकार म्हणला आता रात्र खूप झाली, आता सकाळी जाऊया, नाहीतर आता रात्रीचं अचानक ऑपरेशन कुठून होणार, मला पैसे गोळा करावे लागतील. म्हातारा रात्रीचं तिथं झोपच येईना, त्याला रात्र कशी जाईल असं त्याच्या मनात यायला लागलं. रात्री म्हातारा 1:30 वाजताच उठलं. 1:30 वाजता गार पाणी नळाखाली आंघोळ केली, धोतर बदललं, कपडे बदलले, आणि सावकाराला म्हणला उठा की चला 5 वाजले. सावकाराने घड्याळाकडे बघितलं. सावकार म्हणला बाबा असं काय करताय, हो आत्ताशी 1:30 वाजले, तुम्ही गारपणे आंघोळ केली की काय, तरी मला बाथरूम मध्ये आवाज येत होता. अहो नाही हो 5 वाजले. सावकार म्हणला असं काय बोलताय, हो 1:30 वाजले. म्हाताऱ्याला घाई झाली होती, कधी दवाखान्यात जातोय पैसे घेऊन. सकाळ झाली. म्हातारा सावकाराला म्हटलं सावकार आता आवड नको तुमचा चहा, चला. सावकाराला घेतलं. म्हाताऱ्याला अपेक्षा बायको तेवढी ऑपरेशन होईपर्यंत बायकोनं धीर धरला पाहिजे, बायको जाता कामा नाही. म्हातारा गेलं, काउंटरवर 4 लाख ऍडव्हान्स ठेवले. ओ नर्स बघताय काय, तुम्हाला पैसे पाहिजे ना, ही काही आणले पैसे.
गरीब माणसाकडे पैसे नसले तर तुम्ही काही माणसं मारणार का? हे घे तुमचे 4 लाख. म्हाताऱ्याने 4 लाख दिले. नर्स कागदपत्र तयार केले, सही घेतली. तेवढ्यात डॉक्टर बी त्यांची गाडी खाली आली होती ऑपरेशनला. सगळी तयारी झाली होती. तेवढ्यात आतमधून एक नर्स आली आणि त्या नर्सने दुसऱ्या नर्सकडे पाहिलं. एकमेकांची खुणाखुणी झाली. ती नर्स त्या नर्सला सांगत होती काय होतंय. त्या ऑफ झालंय, पेशंट ऑफ झालं. एकमेकाच्या डोळ्यांनी एकमेकाला कळालं. आता बाबांना कसं सांगायचं? बाबांना सांगितलं. बाबा म्हणायला लागले आवडा ना, असं काय करताय, किती काय करायला पाहिजे तुम्ही असं काय उभे राहिलाय थंडपणे. 30 नर्स पुढे आली, बाबांच्या खांद्याला हात लावले, त्याला उभं केलं. बाबा पेशंट ऑफ झालंय, तुमचं पेशंट गेले ना. हे पोरी खोटं नको बोलूस, ती मला सोडून जाणारच नाही. मला माहिती माझी बायको खूप जिद्दी, मला नाही सोडून जाणार केलं. अहो खरंच तुमचं पेशंट ऑफ झालंय. म्हाताऱ्याला काय कळालं, ते पैसे घेतले, फेकून दिले, इकडे तिकडे उन्हाळे. असं काय करताय? खोटं बोलू नका हो. म्हाताऱ्याची चेष्टा काय करताय? अहो नाही जाणार ती. कसं तरी म्हाताऱ्याला समजायला लागले. पण म्हातारा मोठ्या मोठ्याने ढसा रडू लागलं. तेवढ्या सावकार आला. सावकाराने डोक्यावर हात ठेवला, म्हाताऱ्याला उभं केलं. बाबा वस्तुस्थिती स्वीकारायला पाहिजे. सावकाराच्या कमरेला जी बाबांनी मिठी मारली, ती मिठी त्याला सोडलीच नाही. आणि म्हातारा तिथंच गेलं. सगळं हॉस्पिटल सुंदर झालं. पोरांना किती विनंती केली त्याचं मन म्हणत होतं, पण पोरांनी नाही माझं ऐकलं. म्हातारी गेली. त्या गावात त्या दिवशी 2 प्रेत यात्रा एकाच वेळी निघाल्या होत्या. पुढे बापाची, पाठीमागे आईची. आणि दोन्ही प्रेतावर अंत्यसंस्कार झाले. पोरं सुना रडत होत्या, पण आता रडून काय उपयोग? वेळेला उभी नव्हती राहिली. वडिलांचा हाकेचा अर्थ कळाला नव्हता, आईचं महत्व कळालं नव्हतं. अरे पोरांनो, ज्या थोरड्या पोराच्या वेळेस आई ऍडमिट होती, त्यावेळी डॉक्टरांनी विचारलं होतं काय करायचं. एक तर बाळ जिवंत राहील, नाही तर तुम्ही जिवंत राहा, काय करायचं सांगा. त्या मायबावलीने सांगितलं, जी मरून गेली ना तिनं सांगितलं, डॉक्टर साहेब मी गेले तरी चालेल, पण माझ्या पोराचे तुकडे नका करू. माझं पोरग जिवंत राहतं साहेब, मी तुमच्या पाया पडते. मी मेली तरी चालेल. अरे जी आई आपलं पोरग जगावं म्हणून मी मेली तरी सांगत होती, आणि तिच्या डोक्याचं ऑपरेशन असताना 6 लाख रुपये द्यायला पोरांनी नाही म्हटलं, आणि ती निघून गेली. म्हाताऱ्याने हाय खाल्ली, म्हाताराही केलं. अरे तुम्ही कुठेही जा गावाला, कुठेही जा, रात्री तुम्ही येईपर्यंत आईच्या डोळ्याला डोळा लागत नाही. माझं लेकरू सुरक्षित असेल ना, माझं लेकरू जेवढं असेल ना, माझं लेकरू कधी येईल लेकरू माझं घरी. रात्री 2ला जाऊ तुमच्या गाडीचा आवाज ऐकतो ना, पहिली कडी, दुसरं तिसरं कोण नाही उघडत, भाऊ नाही उघडत, बहीण नाही उघडत, पहिली कडी तुमची आई उघडते. आलास रे लेकरा, लय उशीर केलास, जेवलास की नाही? नाही कडे वेळ मिळाला जेवायला नाही, तर मग सांगायचंच ना. रात्री 2 वाजता भिजलेले लाकडं फुकून फुकणीला चूल पेटवती, आणि लेकाला 2 भाकरी आणि वांग्याचं भरीत वाटते, आणि तो जीवपर्यंत पाणी त्याला काय लागतं ती बघते. पोरग जेव्हा जेवतं मग आई जेवू सोडते. अरे हे असती माया. कधी कळणार आपल्याला आईची माया? आपण नेहमीच आपल्याच दुनियेत. आईला 102 ताप असतो कधी कधी.
तरी ती उठून सांगत नाही कुणाला. तुमचा डबा देते बांधून, तुम्हाला गरम पाणी ठेवते चुलीवर, आंघोळीला पाणी देते, कपडे देते. अरे काय काय करत नाही. आणि आईने एखादं काम सांगितलं ना, हे आई मला वेळ आहे, तुझं तू उलट बोलून निघून जातो. नका रे बोलणं, आई बाबाला उलट बोलू नका. काही काही पोरं आई बाबाला उलटे बोलतात. पहारीनं खड्डा खंडावला तसा खड्डा पडतो इथं. लागत रे आई वडिलांना. पोरं उलटी बोलली ना इथं लागतं डायरेक्ट. नका बोलू पोरांनो. अरे त्यांचे दिवस किती असतात आणि ते जगतात कुणासाठी, खसतात खातात कुणासाठी, पोरांसाठी. आणि पोरी उलट बोलतायत. अरे ज्यांनी जन्म दिला त्यालाच आपण अक्कल शिकवायला जातो. अरे कधीतरी आपला बाप रात्री 2 वाजता त्याच्या खोलीत जाऊन बघा. बघले फटकं घातलेलं असतं, अंगावर बॅग फुटलेली असते, पण तुम्हाला चांगले कपडे दिलेले असतात, चांगल्या चपला दिलेल्या असतात, 25,000चा मोबाईल दिलेला असतो की माझ्या दिदीला मोबाईल पाहिजे. तुमचा हट्ट पुरवतो. अरे तो सायकल येऊ शकत नाही, कामावर पाय जातो, लोकांना भीक मागतो. ओ मला तिथपर्यंत सोडा तुमच्यासाठी. पण आम्ही 25,000चा मोबाईल घेऊन त्याची लायकी नाही त्याच्याबरोबर तास बोलतो. बाप कुठे कंपनीत, कारखान्यात, कुठे शेतात, आणि आपल्या एखाद्या फालतूपणाला फोन लावून आयुष्याचा तास वाया घालवतो. अरे ज्या स्वप्नांसाठी तुमचा बाप खस्ता खातोय त्याच्यासाठी तुम्ही तो 25,000चा फोनचा वापर करणार. सांगा पोरींनो, मला सांगा. अरे तुमचं आयुष्य घडावं, तुमचं जीवन घडावं म्हणून जो बाप खस्ता खातोय त्या 25,000च्या मोबाईलचा तुम्ही असा दुरुपयोग करणार. सांगा पोरींनो, सांगा. त्या 25,000चा मोबाईल घेताना बापानं किती कसरत केली असेल, किती बचत केली असेल. आणि आम्ही काय दुनियेत वर्गातील पोरं चांगली असतात, पण रोमिओ, पांढरा शर्ट, गळ्यात चेन, 4-5 अंगठ्या अशा फालतू पोरांना बघून आम्ही जीव टाकतो त्याच्यावर. आणि मग 2-3 महिने तो पोरगा खेळतो, तुम्हाला सोडून देतो. आयुष्याचं आपलं मात्र होतं. मग मुलीला कळतं मी कुणाच्या नादी लागले, माझ्या वडिलांचे स्वप्न काय, आईचे स्वप्न काय. पण नाही, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. अरे ज्या दिवशी तुम्ही एखाद्या रोमिओच्या नादी लागून निघून जाता ना, त्या दिवशी त्या घरात काय घडतं माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही जाता निघून, कोणाच्या तरी पोराचा हात धरून पळून निघून जाता, पण काय घडतं त्या रात्री तुम्हाला माहिती आहे का. अरे त्या रात्री तुमचा बाप ढसा रडतो, तुमची आई चक्कर येऊन पडते, जो भाऊ तुमचा बुलेटवर गावात शाळेमध्ये फिरतो ना तो बुलेट घरात लावून देतो. उद्या कसं काय बुलेट फिरायची, उद्या गावातले पोरं म्हणतील हा बुलेटवर फिरतोय, याची बहीण काल पळून गेली. त्या भावाला बुलेटवर फिरण्याचं सुख आपण हिरावून गेलो. जो बाप अभिमानाला छाती काढून गावात उचलतो, तो बाप आपली पोरगी पळून गेली कोणाबरोबर तरी गावात कसं काय तोंड दाखवणार. पोलीस स्टेशन मध्ये जातो बाप, फोटो दाखवतो आणि त्यांना म्हणतो साहेब सोडला माझी पोर, 4 दिवस झाले माझी पोरगी मला भेटत नाही. कशी असं काय झालं असं तिच्या जीवनात. त्या पोलीस स्टेशन मध्ये अनेक लोक असताना तो भीडभाड बघत नाही, साहेबांच्या पाया पडतो. त्या साहेबांच्या बुटावर त्याच्या डोळ्यातले अश्रू वगळतात. तो तिथं उभा असतो ना PI समोर, तिथले 4-5 फरशा तुमच्या बापाच्या रडण्यानं भिजलेल्या असतात.
धाड उकळून रडतो, साहेब साहेब सोडव, माझ्या मुलीवर काही अत्याचार झाला, माझ्या मुलीचं काही बरं झालं, तिला कोणी पळून गेलंय का तिचं किडनॅपिंग झालंय काहीच माहित नाही साहेब. पण साहेब गावातल्या पोरांनी सांगितलं ते अमक्या अमक्या बरोबर पळून गेले म्हणून. साहेब त्याला धरून आणा. माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं साहेब. पाहुणे रावळ्यामध्ये निरोप जातो. तुमच्या कुटुंबाला ते कसं तरी आपलं जीवन आपलं कुटुंब पुढे नेण्यासाठी राबत असणारा बाप दुसऱ्या दिवशी कामावर जाण्याची त्याची जिगरच हरवून जाते. ज्या भाऊ काहीतरी धडपडत असतो घराला सपोर्ट करण्यासाठी त्याची उमेदच हरवून जाते. जी आई आपली मुलगी शिकेल, आपलं लेकरू मोठं होणार आहे म्हणून 3 लाख 4 लाख दसकून उठते, पुरीला गाडीने जायचंय, डबा बनवायचा आहे. त्या आईला कशासाठी उठावं आता? जिच्यासाठी करायचं तीच निघून गेली. म्हणून सांगतो बाळांनो, आयुष्य अनुभव आहे. आपलं शरीर आपलं नाही बाळांनो, आपलं कुठेतरी प्रेमाचं आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहे. कुठल्या तरी फडतूस ज्याची लायकी नाही, अजून काहीच त्याचा करिअर नाही, तुम्ही त्या मूर्ख मुलाच्या नादी लागून कुटुंबाला आयुष्यभर रडायला होता. त्या बापाला आईला एवढ्या जखमा होतात ना, ती कुठल्या लग्न समारंभात नाही जाऊ शकत, नाही कुठल्या पाहुण्याच्या कार्यक्रमात जाऊ शकत. कारण सगळ्यांना कळालं असतं अमक्याची पोरगी पळून गेली. काय चूक हो याच्यामध्ये? तुमच्या आई बाबांची काय चूक मला सांगा. याच्यामध्ये तुमच्या आई बाबांची काय चूक? तुम्हाला जन्म दिला ही चूक, तुम्हाला मोठं केलं ही चूक, तुम्हाला चांगले कपडे घेऊन कॉलेजला पाठवलं ही चूक, तुम्हाला चांगला मोबाईल घेऊन गेला ही चूक. मला सांगा, सांगा पूर्ण मला सांगा, कशासाठी केला त्यांनी? तुमच्यासाठी. आणि तुम्ही भान विसरला. कधीतरी आयुष्यामध्ये एकांत क्षणी आपली आई, आपले वडील, आपले भाऊ किती कष्ट करतात हे पोरींनी आठवलं पाहिजे. आज माझ्या भारतामध्ये मी पाहतो ना, आज माझ्या भारतामध्ये कुठे ना कुठे मुलं मिसिंग होतात. का? तुम्ही एवढे लहान आहात, तुम्हाला तुमची सुरक्षितता राखता येत नाही, तुम्हाला तुमचे सिम्पटम्स कळत नाही. किती वाजता रात्रीचं निघावं, कोणाबरोबर जावं. मागच्या काही महिन्यामध्ये पुण्यामध्ये युपीसी का एमपीसी पास झालेली मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर कुठल्या तरी गडावर गेली आणि तिथं तिला मारून टाकलं. का? माझ्याशी लग्न करत नाही ना, मग माझी नाही ना, ती कोणाचीच नाही. तुम्हाला जर पोरं दाखवता येत नसतील, अरे मग काय तुमचा शिकून उपयोग? मस्त करिअर झालं असतं. एमपीएससी युपीएससी नंतर अधिकारीची पोस्ट सिलेक्शन झालं होतं त्या पोरीचं. आयुष्यामध्ये मी जेव्हा बघतो ना इंटरनेटवरची आकडेवारी, तेव्हा इतर गुन्हेगाराची नसते. डीवायएसपी, पीआय, माझे काही मित्र आहेत ते सांगतात, सर मदन सर, सगळ्यात जास्त गुन्ह्यांची नोंद होती पोरींच्या प्रकरणाची, पोरांच्या प्रकरणाची. बाकी गुन्हेच घडत नाही जास्त, चोरी कधीतरी. मग जर आपण त्या घटनेला आपण जबाबदार असतो, आपण कुठं थांबायचं, कुठं जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. प्रत्येक दिवस तुम्हाला सोन्यासारखं जगता आलं पाहिजे. तुम्हाला जर कोणी वरचेवर थपा देत असेल, कोणीतरी तुमचा वरचीवर तुमची स्तुती करत असेल, तर ओळखायचं इथं कुठंतरी पाणी मुरतंय, कुठेतरी सिग्नल मिळत असतात. आपलं अंतर्मन आपल्याला सांगतं आपण ज्याच्या नाती लागलोय ना ते पोरग चुकीचं आहे, आपला आवाज सांगत असतो. पण आपण
मनाचं नाही ऐकत, आपण शरीराचं ऐकतो. आपलं शरीर त्या मुलाकडे वळ घेत असतं आणि मन सांगत असतं इथं तो काय, पण आपण मनाला फेकून देतो. त्या मनाला आपण हाकलून देतो, काही मी सांगतोस, तो तसा नाही. आणि जेव्हा वेळ येते ना रडायची, तेव्हा तुम्ही तर रडताच, पण बाप, आई, भाऊ ढसा ढसा रडतात. अरे ती जिवंत असून मेल्यासारखी झालेली असतात. जगणं नसलं, एका घटनेमुळं त्यांचं जगणं संपलेलं असतं. फक्त एकच घटना आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य संपत. म्हणून म्हणतो बाळांनो, कधीतरी आपल्या जीवनाच्या बद्दल निर्णय घेताना त्या अडाणी बापाला विचारा, आईला विचारा, आई तू कुठल्या विद्यापीठात गेली नाही, बाबा तुम्ही कुठल्या विद्यापीठात गेले नाही, पण तुम्हाला जे ज्ञान आहे ना बाबा, आई ते मी किती शिकले तरी मला नाही मिळणार, कारण तुम्ही अनुभवानं शिकला, मी पुस्तकानं शिकत आहे. बाबा मी कुठं चुकलं तर तुम्ही मला सांगा. माझ्या आयुष्याचे निर्णय बाबा तुम्ही घ्या, आई तुम्ही निर्णय घ्या. मुलींना तुम्हाला सांगतो, आपल्या आयुष्यातील मोठे मोठे निर्णय आई आणि बाबांना घेऊ द्या, घाई करू नका. ते तुमचं जीवन सुंदर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला किती अनुभव आहे तुमचे निर्णय घेण्यासाठी. तुम्हाला अजून जग बघितलं नाही, माणसांची पारख नाही. हा समाज, या समाजामध्ये जंगलामध्ये डिस्कवरी चॅनलला मी बघतो, सिंह, वाघ, बकरी, मेंढ्या, हरिण यांच्यावर ते अटॅक करतात आणि त्यांना गिळंकृत करतात. तसंच महिला भगिनीकडे सापदासारख्या नजरा तुमच्यावर खेळलेल्या असतात. तुम्हाला माहित नसतं, अलगदपणे तुमच्यावर अत्याचार होतो. अहमदनगर जिल्ह्यात घडलेली कोपरडी घटना, दिल्लीची निर्भयाची गँगरेप असते, इकडे कलकत्त्याला एका डॉक्टर लेडीवर झालेला अत्याचार असते. अत्याचार करणाऱ्या नराधमांना थोडीशी आपली बहीण आहे, आपल्याला कुठल्या तरी आईने जन्म दिला आहे, तिचं जीवन आपण उद्ध्वस्त करतोय, ही जराईसर वाटली, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी कधी कधी विचार करतो, या गेलेल्या रिंकू पाटील असेल, या गेलेल्या मुलींनी त्या क्षणी काय सोसलं असेल, आणि त्यांच्या पुढे आपले आई बाबा त्यांनी आपल्याला केलेलं मोठं आणि आपल्या जीवनात घडत असलेला अत्याचार, किती किती त्यांचं अंतर्मन ठाय पोकलून रडलं असेल. अरे शरीर तर रडलंच, मन आत्मा देखील रडला. केवळ काही ठिकाणी स्वतःची चूक असते, काही ठिकाणी परिस्थिती पुढे हातबल झालेली असते, काही ठिकाणी हीच सापड राक्षसांनी तुमच्यावर तुमचा गैरफायदा घेतलेला असतो. या सगळ्या अनुभवातून आपण काही शिकणार आहोत की नाही? या सगळ्या अनुभवातून आपण कुठेतरी आपली काळजी घ्यायला शिकणार असेल की नाही? कधी कधी मनात येतं, या मुलींनी 4 बुकं कमी शिकले तरी चालेल, या मुलींनी डिग्र्या कमी घेतल्या तरी चालेल, काही विषयामध्ये मार्क कमी पडले तरी चालेल, पण पोरींनो तुम्हाला जुदो कराटे यायला पाहिजे. कुणी जर वाकड्या नजरेनं तुमच्याकडे बघितलं ना, 10-20 पोरांना तिथंच तोडावलं पाहिजे, एवढी ताकद. पण पोरींना थोडंसं आम्ही काय बोललो की घडायला लागतं. अरे बांगड्या घातल्या म्हणजे तुम्ही कमजोर नाही आहात. आठवा महाराणी तारावळे, आठवा जिजाऊ पडा घरात आपला लेख अडकला, तलवार घेऊन जिजाऊ रायगडावरून पन्हाळ्याकडे निघाल्या होत्या. आंबेराव मोहितेने विनंती केली, मातोश्री तुम्ही जाऊ नका, आम्ही आहोत ना, आम्ही जाऊन राजांना सोडून आणतो. ही जिकर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा
की आपण आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे. पोरींनी जुदो कराटे शिकले पाहिजे, पोरींनी दक्ष राहिलं पाहिजे. हे शरीर माझ्या बाबाचं आहे, माझ्या आईचं आहे, माझ्या घरच्यांचं आहे. मी या शरीराचं माझी इज्जत मलाच वाचवायची आहे. आयुष्यामध्ये मी जेव्हा बघतो ना पेपरला टीव्हीला बातम्या रडतो. ते जेवण्यावरची अपेक्षा सोडून जाते. काय चाललंय माझ्यापेक्षा. परत एकदा शिवरायांचं स्वराज्य उभारलं आहे पाहिजे. एकदाच आणि एकदाच. शिवरायांच्या काळात रांझ्याच्या पाटलाने एका भगिनीवर अत्याचार केला. एकदाच त्या रांझ्याच्या पाटलाचे 2 हात आणि 2 पाय कलम केले. त्याला मारलं नाही, त्याला जिवंत ठेवला. का? त्याचा चौरंग बनवून गावच्या वेशीमध्ये ठेवला. जाणाऱ्या येणाऱ्यांना कळावं या स्वराज्यात जर आया भेटीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा रांझ्याचा पाटील बनवला जाईल. शिवरायांच्या हयात एकही घटना घडली नाही. परत कोणाची हिंमत नाही झाली आया बहिणीवर अत्याचार करण्याची. याला म्हणतात प्रशासन, याला म्हणतात हुकुमात, याला म्हणतात जरा. मी कधी कधी विचार करतो, रामदास फुटाण्यांची एक कविता मला आठवते. वयाच्या 7व्या वर्षी बलात्कार झालेली मुलगी वयाच्या 17व्या वर्षी हायकोर्टाच्या पायरीवर न्याय मागत असते. मला 7व्या वर्षी माझ्यावर अत्याचार झाला आहे. माझं वय 70 झालंय. जज साहेब, मला न्याय कधी देणार तुम्ही? ही आपली न्याय प्रक्रिया. शिवरायांच्या काळात एकदाच परत नाही. इथे अनेक कायदे, अनेक पोलीस यंत्रणा, पण काय तारीखवर तारीख हे त्या पूर्वी अत्याचार झालाय. बाप तिला घेऊन जातो तिथे. त्या बापावर काय बितत असेल, पूर्वीवर काय बितत असेल. अरे आमच्यावरच अन्याय झालाय, आम्हीच न्याय मागतोय आणि हे कोर्ट तारीखवर तारीख देत आहे. न्याय मिळणार कधी? आपले बाप म्हणजे काय एवढा श्रीमंत नाही हो. कोर्टात कचेरीला पैसा किती लागतो? म्हणजे आमच्याच मुलीवर अन्याय कोणीतरी करायचा, आम्हीच कोर्टात कचेरीला पैसे द्यायचे आणि आम्हीच न्याय मागण्यासाठी उमेदीचा काळ घालायचा. काय चाललंय काय माझ्या देशामध्ये? अरे असा कायदा करा. गुन्ह्यात सापडला ना, गुन्हा नका नोंदवू, तिथंच त्याला फाशी द्या. असे कायदे करा ना काहीतरी. कोर्ट कचेऱ्या कारखाना तारीखवर तारीख. आई विचारते काय झालं आज कोर्टामध्ये? बरं, येताना आणि बापाला जाताना 2 व्हीलरवर जावं लागतं. मोठ्या माणसाकडे असतात 4 व्हीलर. जाताना कोणी धडकवलं तर, कोर्टामधून बाहेर पडलं, आपल्याला अटॅक झाला तर ही बापाला भीती नसेल का? असेलच. तर पैसे पाण्याची जुळवाजुळव. आई विचारते का हो काय झालं आज? काय नाही, पुढची तारीख पडली. काय वाटलं सर्व त्या माऊलीला? हे जीवन हे असं आहे मुलांनो. कुठेतरी आपल्या या बहिणींची आबरू वाचण्यासाठी तुमच्यातला शिवाजी कधी जागा करणार आहात तुम्ही? कधी तुम्ही शिवाजी नावाचा भाऊ कधी उभा राहणार आहे? माझ्या भारतात जर प्रत्येक भाऊ गल्ली बोळातील, घराघरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील पोरं शिवाजी बनून जेव्हा उभे राहतील ना माझ्या बहिणीच्या पाठीमागे, तेव्हा कुणाची टाप नाही माझ्या बहिणीवर अत्याचार करण्याची. पण आमच्यातला शिवाजी आम्ही जागा करत नाही. आमच्यामध्ये वेगळंच भूत, आमच्या डोक्यात वेगळंच भूत. जिची इज्जत वाचवायची त्या
इथं तिथे भिडोळ उडवण्यासाठी आमचा नजर असतात. कुठंतरी बदलायला हवं, कुठंतरी शिवचरित्रातून काहीतरी शिकायला हवं. नाही तर शिक्षक दिन साजरा करायचा, तुम्ही आम्हाला गुच्छ द्यायचे, आम्ही म्हणायचं वा वा वा. आणि शिक्षक दिनानिमित्त संकल्प करा. मी ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात आणि ज्या राज्यात राहत आहे ना, तिथं टाप नाही पाहिजे कोणाच्या बहिणीवर अत्याचार करण्याची. तिथं जाऊन त्याच्या कानाखाली वाजवण्याची ताकद ठेवली पाहिजे तरुणांनी. एवढी धमक तुम्हाला मिळालीच पाहिजे. शिवचरित्र काय शिकवतंय आपल्याला? मुलांनी काहीतरी घेतलं पाहिजे आयुष्यामध्ये. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण ऐकवणार आहे. सकाळी 9-9:30 एखाद्या दिवशी आपल्या दादांना फोन येतो. तुम्ही नांदायला गेलेले असतात. एक उदाहरण पुढचं देतो, खूप सुंदर उदाहरण आहे. दादा आईला जाऊन सांगतो बायकोला, अगं तुझी दिदी येणार आहे आज. 9ला तिनं टायमिंग दिलेला असतो. बाप 8लाच जातो त्या चौकात. एसटी लवकर आली उतरली, 2 पोरं 2 पिशव्या कसे आणणार घरी? बाप 8लाच जातो. जी एसटी येईल ना ते एसटीकडे पळतो. या गाडीत माझी दिदी उतरत, त्या गाडीतून उतरत, तर वाचता येत नाही. प्रत्येक गाडीकडे पळतो. पुढे टमटम लांब जाऊन उभं राहिलं ना तिकडे पळतो बाप. त्याच्यात तर नाही ना माझी दिदी. 9चे 10 होतात, 10 ते 11 वाजता, 11चे 12 होतात. चहा सुद्धा घेतलेला नाही. पोरीची वाट बघत असतो. 1 वाजतो. त्या स्टँडवरच्या लिंबाच्या झाडाखाली बाप बसतो, कटाळतो. किती पळणार? 1 वाजता एक एसटी थांबते आणि त्याच्यातून 2 पोरं 2 बॅगा घेऊन उतरते. 65 वर्षाचा बाप. अरे त्याला एवढं पाय येतं तुम्हाला बघून एखाद्या रेल्वे सारखा पळतो. माझी दिदी आली. ते म्हातारा पळत निघतात. तिला घेतो, 2 पिशव्या नातवंड घेतो आणि घरी जातो. आनंदाने फोन करून सांगतो आपली दिदी आली. आईला किती आनंद होतो. पोरगी घरी येते. 2 नातवंड, ती दिदी सगळे घरी येतात. आईला कळतं पोरगी बाहेर आली. पोरगी घरात यायच्यातून मध्ये थांब, आत्मकडू तुकडा आणते, तांबे आणते, तिच्यावर वळून टाकते, गालावून हात फिरवते. कशी आहेस तू? गळ्या पडून गळाभेट घेते. सोडूशीच वाटत नाही तिला. आपली लेक 1.5-2 वर्षांनी आलेली असते. पूर्ण नाही वेळ मिळत. एकदा आई बापामधून गेले ना नाही वेळ मिळत. तिथल्या संसाराच्या धबाडक्यात पूर्वी एवढ्या रंगून जातात, दबून त्याच्यामध्ये राहतात की त्यांना आई आणि बाबांकडे यायला वेळ मिळत नाही. आता 2-3 दिवस ती राहणार. आई आणि बाबा काय करू काय नको. नातवंडांना घेऊन बाबा दुकानात जातात. पोरांना काय घेऊन काय नाही. त्या पोरांना गोळ्या बिस्किट काय लागेल ते आणि सांगतात. माझ्या थोरल्या मुलीचे मुलं आहेत, माझे नातवंड हो लई छान आहे. सगळ्या गावात जाहिरात करत राहतात. माझ्या थोरल्या मुलीचे मुलं आहेत. किती आजोबांना अभिमान सगळीकडे. आई देखील आपल्या मुलीला काय खाऊ घालून काय नाही किती तिची ठेप ठेवत असते. 2 दिवस निघून जातात, 3 दिवस निघून जातात, 4 दिवस निघून जातात. तिला फोन येतो आणि आईला सांगते आई मला निघायचं का? आई म्हणते अजून राहणार कशाला जाते? आई म्हणते थांब ना, सांग ना त्यांना काहीतरी. नाही तर काम चालेल, मला नाही थांबून जाणार. आईला कळतं आता पोरगी नाही थांबणार. मैत्रिणीकडे जाते आई तिच्या. माझी पोरगी जाणार आहे. माझ्या पोरीला इडल्या करण्यासाठी कुपणाचे तांदूळ दे ग, मी तुला पुढच्या वेळेस दे. कुपणाच्या तांदूळाचे इडल्या चांगल्या होतात. कोणाकडून 5 किलो तांदूळ आले, कोणाकडून शेतातला भाजीपाला आहे. गच्च पिशवी घेऊन ये म्हातारी. कांदे असतील घरातले तर ते कांदे देईल, काय देईल, काय घेऊन काय नाही. काय असतं सर्वसामान्य माणसाकडे? नोटांचे बंडल असतात का? नाही हो.
त्यांचं प्रेम जडलेलं असतं. थोडी का असणार डाळ असणार का थोडी डब्यात शिल्लक ती डाळ देतील बांधून पुडीमध्ये, थोडं थोडं आपल्या मुलीला देतील आणि बाप टाइम झाला की मग घेतो त्या पिशव्या पोरांना आणि निघतो. एसटी स्टँडवर जातो, एसटीची वाट बघतो. आपल्या मुलीच्या गावाकडे जाणारी एसटी चुकून नाही बघितली, कमी गाड्या येतात तर मग चुकायची. प्रत्येक गाडीकडे जाऊन विचारतो, हो त्या गावाला जाणारी गाडी हिचे गाव? नाही ती नाही. 10-15 गाड्या सारखा पळत असतो. एकदाची गाडी येते, गाडी 65 वर्षाचं ते म्हातारं पळत पळत जातं, उपारणं टाकतं, खाली येतं, एका सीटवर उपार टाकतं, खाली येतं, नातवंडाला उचलतं आणि 2 पिशव्या ते घेऊन तिला बसवतो तिथं. गाडी निघण्याचा निरोप येतो की कसं निघावं कसं नाही. लोकांनी थोडे चढत असतात. म्हातारा कोपरीच्या रिक्षात हात घालतो आणि त्याने आतापर्यंत जे जमवलेले पैसे असतात ना तो काढतो आणि म्हणतो, मला तुला चांगली साडी नाही घेता आली पिपळला, एवढे पैसे राहू दे तुझ्याकडं आणि तुझ्या नवऱ्याला सांग की माझ्या आईबाबांनी साडी घेतली. ते पैसे देताना मुलगी रडते, बाबा नको मला हे पैसे, तुमच्याकडेच राहू द्या. मुलगी कधीतरी येईल त्यावेळी पैसे कामाला येतील म्हणून बापाने ते साठवलेले असतात. तो देतो, त्याला उतरावंच वाटत नाही, निघतो. पण निघण्याची वेळ झाली, कंडक्टर बेल देतो. निघण्याची वेळ आली, पण निघावं का नाही निघावं तो येतो आणि त्या दिदीला मिठी मारतो आणि सांगतो काळजी घे पोरांची, येतो कधी. तो बाप खाली उतरतो. एसटी धुरा उडत निघून जाते. ती एसटी लांब गेलेली असती धुराळा उडवत, पण त्या धुराळ्यातही एसटी लांब जाऊ नये म्हाताऱ्याचा हात हलत असतो. लांब एसटी गेली तरी त्याचा हात खाली होत नाही, कारण त्या धुळीत तरी माझी मुलगी मला बघेल आणि बाबा घरी जा म्हणेल मला. त्या धुळीकडेही हात करत असतो. तो घरी येतो, जेवण गोड नाही लागत. आपली पोरगी गेली आज, त्याला तरी म्हातारी जेवत नाही. पोरगी राहायला पाहिजे होती आज. असं असतो आई बाबांचं प्रेम. मुलीच्या बाबतीत बाप 3दा रडतो. माझं व्याख्यानाचं नावच आहे 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी, 2 शब्द मुलांसाठी. 3 वेळा बाप रडतो. एकदा आता मुलं म्हणत असतील की सर तुमची सगळी उदाहरणं पोरींच्यासाठीच, आमचं काय? तुमच्यासाठी सुद्धा उदाहरणं राखीव आहेत, काळजी करू नका. बस बस. 3दा बाप रडतो. हेही तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे, कारण ज्या घरामध्ये तुमची दिदी आहे तिथे तुम्ही भाऊ आहात. हे कुटुंबाचंच आहे. तिला जेव्हा पाहुणे बघायला येतात मुलगी खुश असते, पण बाप दुसऱ्या खोलीत जाऊन पाहुणे गेल्यावर एकटा रडत असतो की जे मुलीला मी 22 वर्ष तर हाताच्या फळाप्रमाणे सांभाळलं, आता ती जाणार, या घरातून जाणार. त्याचं हृदय बाण फोडतं, डोळ्यातून ढसाढसा अश्रू येतात. ज्या लेकराला मी ते वाढवलं ते लेकरू आता मला पुढच्या 1-2 महिन्यात निघून जाणार. काळजावर दगड ठेवतो आणि तयारीला लागतो. दुसऱ्यांदा बाप रडतो. सगळे पाहुणे रावळे आनंदात असतात, नवरदेव आनंदात असतो, सगळे आनंदात असतात. निरोपाचा वेळ येतो. मुलगी दादाच्या गळ्यात पडते, दादा मी जाते. आईच्या गळ्यात पडते. चुलते काकी काकू सगळ्यांच्या मामांच्या. शेवटी तिच्या लक्षात येतं
निघायचंय पण माझे दादा कुठं दिसत नाही. सगळ्या मंडपावर पाहते, इकडे तिकडे पाहते, शोधते. कोणीतरी म्हणतं, अहो तुम्ही इथं काय करताय? बाप पंतरवाड्या उचलत असतो तिथे मुलीच्या लग्नात. अहो तुमची मुलगी निघण्याचा टाइम झालाय, तिला निरोप द्या. म्हणतो माझी हिंमत नाही कडे, मी पोरीला निरोप द्यायला माझ्यात ताकद नाही, पण पोरगी लांबूनच बोलते. खडखडे हा पंतरवाड्या पोरगी नाही घाबरत, जातीत बाबाला फिरकते आणि बाबाला सांगते, बाबा येते मी, काळजी घ्या. आई मी काही बोलली तर तिला काही बोलू नका, दादा काही बोलला तरी काही तुम्ही मनावर घेऊ नका, त्याचा स्वभावच आहे. आई येते, दादा येते, दादांचा निरोप घेते, दादांचा निरोप घेते आणि ती चालायला लागते. बाप काय असतो बघा. पोरगी चालायला लागते, जिथे गाडी उभी असते ना फोर व्हीलर, त्या ड्रायव्हरला तो काच खाली घ्यायला सांगतो. जावायची तो बसला तिथे. ज्या बापाने कधी कोणापुढे हात पसरले नाही, तो बाप हात पसरतो. ज्याला कधी आयुष्यामध्ये कोणापुढे हात पसरले नाही, तो बाप हात पसरतो. जावाई बापू तर आताच्या पोराप्रमाणे माझ्या मुलीला वाढवले हो. तिचं काही चुकलं तर तिला मारू नका हो, तिच्यावर आणू नका हो. तुमच्याकडे जो बाप हिंमत नाही कोणाची गावामध्ये त्याला बोलण्याची, तो बाप पोरीसाठी पाया पडतो. जावई नीट त्यांच्याकडे बघत तरी नाही. आता जावयाची गरज भागलेली असते. जावई म्हणतो शहाणपण आलेला असतो. पोरगी घेऊन चूक केली का त्या बापानं, एखाद्याने उतरावा खाली, सासऱ्याच्या पाया पडावा आणि छातीत ठोकपणे सांगावं, शिवरायांनी जसं आपल्या पत्नीला वागणूक दिली ना, तशीच वागणूक मी या तुमच्या मुलीला देईल. छातीत ठोकपणे सांगितलं पाहिजे. पण आम्ही आमच्याच धुंदीत वरात करायची. वरातीला किती बॉक्स आणायचे, डीजे कोणता लावायचा, बिअरचे बॉक्स आणायचे का, दारू कोणाकोणाला वाटायची. अशी नालायक आवडा. अशी नालायक आवडा या महाराष्ट्रात जन्माला आली आणि तिथं सगळा खेळ बसला. वरातीच्या दिवशी मी काही लोकांना म्हणालो, अरे वरात आहे ना तिथं आमचं शिवचरित्र ठेवा. तो महाभाग मला काय म्हणतोय बघा, सर असं पुढं असतं करावं, असं पुढं असतं ना. वरात आहे, शिवचरित्र शिवजयंतीला ठेवू, म्हणजे जयंतीपुरतं शिवचरित्र. आता शिवचरित्र वरातीच्या दिवशी ठेवण्याचा उद्देश की त्या दिवशी कमीत कमी शिवचरित्र ठेवल्यामुळं मुलं दारू पिणार नाही, नवरदेव दारू पिणार नाही. युट्यूबवर मी बघितलं, एक नवरदेव दुपारी 1:30 लग्नाचा 1:30 मुहूर्त होता. तो नवरदेव मित्रांमध्ये एवढा पेला डीजेच्या नादात वाजत गाजत 7:30ला ती मिरवणूक आली मंडपामध्ये. तोपर्यंत इकडे वधूचे नातेवाईक एवढे वैतागले होते, त्यांनी 3 वाजता दुसऱ्या मुलाशी लग्न लावून टाकलं. 7:30 वाजता आल्यानंतर वधूचे नातेवाईक एवढे रागावले होते, कारण त्याला दुसऱ्या मुलाशी लग्न करावं लागलं होतं. त्या वराडाला त्या नवरदेवाला
धुतलं निर्मा पावडर मध्ये टाकू ही सत्य घटना आहे. युट्यूबला मी बघितलं होतं. ही सत्य घटना. असे जर महाभाग असतील तर मग मुलीची पालक किंवा आपण मुलीच्यासाठी जे नातेवाईक स्वैरे धैर्य आपण बघतो ते आपल्याला कळत नाही का? नवरदेवाचा स्वभाव कळत नाही का? पण आम्ही त्याचा पगार दिसतो. IT कंपनीत कामाला आहे, 2 लाखाचं पॅकेज आहे महिन्याला. त्याचा पगार बघतो, त्याचा बंगला बघतो, त्याची गाडी बघतो, पण त्याचा स्वभाव कधीतरी बघायला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे, 2 लाख पगार नसला तरी चालेल, बंगला नसला तरी चालेल, गाडी नसली तरी चालेल, पण तो मनानं दिलदार असावा. दिलदार. पोरं आता म्हणतील आम्ही दिलदारच आहे सर. पोरांना म्हणून दुसरा कळतोय, पोरींना अगोदर कळतोय, अशा त्यांचा जास्त आहे. अरे बाजू तुमची मांडली आणि तुम्ही हसत नाही. विरोध कळतो जपानमधल्या माणसाला 3 दिवसानंतर. भारतामध्ये 3 वेळा आली की काय? असं व्याख्यान थोडं हसत खेळत बी गेलं पाहिजे. मुलांनो, पण कधीतरी असा निरोप येतो, चुकीच्या माणसाला मुलगी दिल्याचा मुळे असा निरोप येतो. एक माणूस येऊन सांगतो, दादा तुमच्या मुलीला खूप सासरवासी हो, तिला खूप मारलं जात आहे. मुलीला फोन केला की मुलगी सांगत नाही, कारण आई बाबांना काय वाटेल, दादाला काय वाटेल, मुलगी चोरून ठेवते. कोणीतरी बोलतंय बरं का, त्या बोलणाऱ्याला कृपया माईक समोर आणा, आम्हाला तरी ऐकू द्या काय समाज चालू आहे. त्या कार्यक्रमापेक्षा महत्वाचं जर असेल तर आम्ही सगळेजण आहे. निरोप येतो, तुमची मुलगी काहीतरी झालंय. आई आणि बाबा त्या अंगणातूनच हांबाळा फोडतात घरून निघतानाच. कशी तरी भाड्याची गाडी करतात आणि ते कुटुंब नातेवाईक येतात. मी अशा काही कार्यक्रमाला मी पोहोचलोय दुःखाच्या, मलाही जावं लागलंय नातेवाईक म्हणून. आणि तिथं त्या मुलीचं पेट अंगणात ठेवलेलं, तिला मारून टाकलेलं असतं. तिला मुलं होत नाही म्हणून असेल, मुलाला दुसरं लग्न करायचं असेल, त्या मुलीचं काहीतरी चुकलं असेल. सासू ननद आणि त्या मुला, महाराष्ट्रातलं हे चित्र आहे. ती मुलगी निघून गेलेली असते. आणि ज्या बापानं 10 लाख रुपये हुंडा दिला, ज्या बापानं 5 लाख रुपये लग्नात खर्च केला, ज्या बापानं आपल्या तळा हातावरचा थोडा प्रमाणात जपलेला आपलं लेकरू दुसऱ्याकडे दिलं, ते असं मारायला, ते असा अत्याचार सहन करायला. कधीतरी या देशातील नवरदेवानं त्याच्याकडच्या मंडळींनी विचार करायला हवा. अरे आपल्या घरातली मुलगी दुसऱ्याकडे गेली तर तिला चांगलं नांदवावं असं वाटतं ना. मग लोकांचं लेकरू आपल्या घरात येतं तेव्हा तुमची बुद्धी कुठे असते? का त्या लेकराला आपल्या मुलीप्रमाणे वागवत नाही? जेव्हा गुन्हेगारीचं पाहतो ना चित्र, तेव्हा अनेक माया बहिणींची आर्त किंकाळी कुठलाच ऐकू जात नाही.
कितीतरी महिलावर अत्याचार होतो. त्या मुलीच्या प्रेतावर आई आणि बाप धाय पकडून रडतात. पोलिसांना सांगतात जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करू देणार नाही. पोस्टमॉर्टम होत आणि त्याच्यात तिचा गळा कापलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो. सगळं गाव मोर्चा करतं. गुन्हेगारांना अगोदर पकडा तरच आम्ही अंत्यसंस्कार करू. 24 तासाच्या आत गुन्हेगारांना जेरबंद केलं जातं आणि मग आई वडील अंत्यसंस्कार करतात. ज्याची मुलगी जाते ना त्याला कळतं त्यातलं दुःख. आपण काय त्या प्रेत यात्रेत सहभागी असतो, पण ज्याची मुलगी गेली त्या बापाला विचारा त्याला किती दुःख झालंय. तिच्या आईला विचारा 9 महिने पोटात वाढवत असताना तिनं किती काळजी घेतली होती. त्या आईला विचारा. त्या भावाला विचारा आपल्या बहिणीसाठी किती त्याने कष्ट उपसलेले आहेत. अरे ज्याची जाती त्याला कळतं. म्हणून कधी कधी वाटतं या देशामध्ये आम्ही वेगळ्याच दिशेला चाललोय की काय. विज्ञान तंत्रज्ञान आता बंद करा. विज्ञान तंत्रज्ञान खूप झालं. आता या देशाला गरज आहे 50 वर्ष माणुसकीवर काम करण्याची. या देशाला गरज आहे 50 वर्ष माणुसकी संपत चालली. किडा मुंगा रडावं तसं पूर्ण मानलं जात आहे. चाललंय काय माझ्या देशात. माणसं एवढी पृथ्वीला कशी असू शकतात. देवाने ही सृष्टी निर्माण केली. पृथ्वी निर्माण केली. चंद्र सूर्य निर्माण केला. तुम्हाला माहितीये पृथ्वीचा आणि सूर्याचं ठराविक अंतर आहे. जर तो सूर्य अत्यंत जवळ असता तर पृथ्वीवर मानवजात शिल्लक राहिली नसती, झाडे राहिली नसते. ठराविक अंतर ठेवलेलं आहे. याच्या पाठीमागे कोणीतरी असणार आहे. तिने काय ऑटोमॅटिक झाले नाही. त्याच्या पाठीमागे एक शक्ती आहे ईश्वर नावाची. एक कॉस्मॉस एनर्जी आहे. त्याने आपल्याला सुंदर हवा दिली, पाणी दिलं, झाडे दिले, सगळं दिलं. ईश्वराला एवढा आनंद झाला होता मानवाची निर्मिती केली तेव्हा की मी सर्वात सुंदर कलाकृती निर्माण केली स्त्री आणि पुरुष. पण आज त्याच ईश्वराला वाईट वाटत असे मी कशासाठी स्त्री आणि पुरुष निर्माण केले. रोज कुठे ना कुठे दर 10 मिनिटाला भगिनीवर अत्याचार होता, गँगरेप होता. दर 10 मिनिटाला कुठे चाललोय का, कुठल्या दिशेनं आम्ही निघालो आहोत. आम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही. कुठली मुलगी सुरक्षित आहे. 4 वर्षाच्या मुलीला काय कळतं. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. किती मानसिकता डरती. 4 वर्षाच्या मुलीला अजून आयुष्य काय आहे त्या मुलाला माहितही नाही. तिच्यावर अत्याचार होतात. आयुष्यामध्ये यावर चांगला कायदा करावा लागेल तर या देशामध्ये कुठेतरी बाळा बहिणीवर होणाऱ्या अत्याचार थांबतील. मला नेहमी मनामध्ये प्रश्न येतो की या देशामध्ये या माणसांमध्ये जी हिंस्र संपदा आहे ती माणसं गर्दीत वागत असतात, गर्दीत राहत असतात. मग यांच्यामधील जे खळांची वेंकटी सांडो तया संतरमूर्ती घडो. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलंय. ते पसायदान कुठे आहे. पसायदानात काय अर्थ आहे. जे खळ आहे, जे राक्षस आहेत त्यांना सत्कर्मूर्ती येऊ द्या आणि त्यांच्यामध्ये संत सज्जनपणाचे गुण निर्माण होत्या. संत सज्जनपणाचे गुण कुठे आहे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान कुठे आहे. आज आमच्या माता देखील मुलींना काय शिक्षण देतात.
शाळेत जा, इंजिनियर हो, डॉक्टर हो. पण कोणती आई आपल्या मुलीला सांगते तू इंजिनियर नाही झाली तरी चालेल, तू मेडिकलला नाही गेली तरी चालेल, तू पहिले श्री सावित्रीचा अभ्यास कर, तू सीतामाईचा अभ्यास कर, तू जिजाऊचा अभ्यास कर, तू ताराराणीचा अभ्यास कर. मातांनी आपल्या मुलीला घडवलं पाहिजे. घडलं जाते फक्त शाळेत शिक्षण घे. पुण्या मुंबईमध्ये काय चाललंय माहितीये? माझ्या महाराष्ट्रातील कोणी पुण्या मुंबईमध्ये जातात आणि तिथे जाऊन मुलींनी रूम करायला पाहिजे सेपरेट. तिथे जाऊन पोरांच्या बरोबर रूम्स तयार करून राहतात डिग्री घेईपर्यंत. काय चाललंय काय माझ्या देशात? हे स्पष्ट बोलण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी आपला धर्म आठवा, कुठेतरी आपले संस्कार आठवा, कुठेतरी गावाकडे आई बाबा खस्ता खातायत ते आठवा. आपल्या आयुष्याचं मात्र करू नका रे माझ्या बाळांनो. सीता माताचं चरित्र किती मोठं होतं, जिजाऊंचं चरित्र किती मोठं होतं. शहाजी राजे आणि जिजाऊंची आयुष्यात किती भेटी झाल्या असतील? 3 ते 4, 4 ते 5 भेटीच्या भर जिजाऊ ना शहाजी राजे वाट्यालाही आले नाही. धामधुमीचा काळ, जिजाऊ पुण्याला, पण इतक्या दूर अंतरावर असताना देखील आपला मुलगा घडवला आणि सगळं आयुष्यात प्रेम केलं ते शहाजी राजावर. अशी चारित्र्यवान स्त्री जगाच्या इतिहासात जिजाऊ आहे, सीता माता आहे, अहिल्यादेवी आहे, सावित्रीबाई फुले. अरे ज्यांनी तुम्हाला जिथं आणून बसवलं त्या सावित्रीबाई फुले, त्यांचं स्मरण करा. पुण्या मुंबईतल्या मुलींना मला सांगायचंय, त्या सावित्रीनं 2 साड्या पिशवीत घालायची आणि त्या पुण्याच्या पेठेतून त्या वाड्यामध्ये शिकवायला जायची पोरींना. 2 साड्या का आणायची? बरोबर, अंगावरची साडीवर चिखल सेट फिकला जायचा की पोरींनाही शिकवायला निघाली. तिला लुळं व्हायचा. मग तिथं गेल्यानंतर अंगावरचं लुगडं बदलून टाकायची आणि आणलेली एक साडी घालायची. येताना ती साडीवर परत चिखल सेट फेकलं जायचं. घरी आल्यानंतर दुसरी साडी. ज्या माऊलीनं तुम्हाला शिकवण्यासाठी पुण्यामध्ये सेन आणि चिखल खाल्लं, त्या पोरींनी चुकीचं पाऊल टाकताना, वाकडं पाऊल टाकताना सावित्रीचा इतिहास तरी विसरू नका. त्या सावित्रीचं केलेलं कष्ट तरी वाया घालू नका. मी तुम्हाला मुलींना माझ्या मुलीसारखं समजतो. माझी मुलगी एस.पी. पाटीलला टीचर आहे. तिच्यामुळे आणि तुमच्यामुळे काहीच फरक नाही. तुम्हाला एक सांगतो मुलींनो, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पवित्र जर कोणतं असेल ना, आपलं चारित्र्य. ते चारित्र्य फक्त जपा, परमेश्वर तुम्हाला निश्चितपणे सगळं भाग करेल. फक्त आपलं चारित्र्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे. विद्या विनयासोबत आहे. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इंग्लिशमध्ये म्हण आहे, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. But character is lost. But character is lost, everything is lost. But character is lost, everything is lost. पोरं मनात म्हणत असते, हरालपणे देखील इंग्लिश बोलतात. माझी काय इंग्लिश काय एवढी खास नाहीये. मी काय इंग्लिशचा प्राध्यापक नाही. भाषेची तशी काही गरज नाही हो. अमेरिकेच्या माणसाला देखील आपण संवाद करू शकतो. इकडे म्हटलं तर पलीकडे जायचं काय होतो. बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेज सैन्यामध्ये बॉडी लँग्वेजचा उपयोग केलेला आहे. लांबून म्हणतो, ए परशा आरची आली रे. बॉडी लँग्वेज. तिथून काय तो आवाज जाणार असतो का? आवाज जाणार असतो का? पण बॉडी लँग्वेज कळते त्याला.
तो लगेच त्या नावेतून टुटकून उडी मारला. एवढ्या घाई गडबडीत निघाला आहे, घरी जाऊन भांग पाडायची काही गरज आहे का? काहीतरी विहिरीतच उडी मारायची, तरी घरी जाणार, भांग पाडणार. आणि मग पार्टीच्या दिवशी कुत्र्यासारखं बनवलं जातं, कुत्र्यासारखं. शेवटी काय होतं, चुकीच्या मार्गाला गेले की पनिशमेंट, म्हणून तर त्याला सैराट नाव दिलं. आयुष्यामध्ये सैराट पण सोडून द्या, आयुष्यामध्ये कुठेतरी भानावर या, आणि भानावर येऊन कधीतरी आपल्या आई बापांच्या कष्टाला थोडासा रविवारचं बापाला शेतीत मदत केली, त्याचं जे काय काम असं तिथं मदत केली तर तुम्ही काही मानणार नाही. आयुष्यामध्ये कधी, आता तुम्ही लहान, कधी कुठलंही व्यसन करू नका. गोवा, गुटखा, तंबाखू, दारू कधीही करू नका. मी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातील एक उदाहरण सांगणार. एक 100 एकराचा बागायतदार होता. 2 सागवानी वाडे, 2 सुंदर मुले, एक 7 वर्षाची आणि एक 3 वर्षाची मुलगी. गावामध्ये कुणाला काही गरज लागली की तो उपयोगी पडायचा. गरिबांचे पैसा, नोकर चाकर सगळं. पण त्याला वाईट व्यसन लागलं. गावातला अत्यंत चांगला माणूस, ही सत्य घटना आहे, अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात घटना आहे. त्याला दारूचं व्यसन लागलं. दारू पिता पिता तो जुगार खेळायला लागला, आणि जुगार खेळत असताना त्याच्या खिशातले पैसे संपले. ते बाकीचे म्हणाले, आता जर तुमचे पैसे संपले असते तर इथे बसू नका, तुम्ही जा तुमच्या कामाला. त्याचा अपमान त्याला इथं लागलं. अरे मी या तालुक्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, 100 एकराचा बागायतदार, आणि हे चिल्ले पिल्ले माझा अपमान करतायत. त्याला तिथं बसल्या जागीच तिकडे 52 लाख रुपये एकराने शेती चालू आहे. त्यानं पहिली 1 हेक्टर लावलं, 52 लाख रुपये लावले. ती दुसऱ्याने त्याची जिंकली. 1 एकर, 2 एकर, 5 एकर, 10 एकर, 20, 30, 40, 50, 100 एकर जागा लावली. खिशेरी कामी 100 एकर जमीन गेली. म्हणलं आता माझे 2 वाडे, ती तिथेच त्याने लावले. जे असं ते त्याने तिथं ढुकला, उठला, उपरणं होतं त्याने डोक्याला पुसलं, घरी गेला. काही थोडेफार त्याचं क्रेडिट असं, त्याला परत दारू पिला. दारू पिऊन पिऊन लिव्हर सांडलं. अंत्यसंस्काराला पैसे नव्हते. लोकांनी वर्गणी गोळा केली, त्याचे अंत्यसंस्कार केले. घरामध्ये दृश्य कसं आहे बघा. आता वारा गेला, सगळं गेलं. ऊसाचं चाफ्या करतात बघा आपल्याकडे, कोपट करतात इकडे ऊसतोडी कामगार आले, ते त्याच्या शेताच्या कडेला ऊसतोड कामगारांनी ते बांधलेलं तसंच होतं. त्या बाईनं वय वर्ष 35, मुलाचं वय 7 वर्ष, मुलीचं वय 3 वर्ष. ती बाई गेली, काय असं थोडंफार भांडीकुंडी थोडेसे ते तिथे गेली. आता बाप गेलाय, नवरा गेलाय. 2-3 दिवस लोकांनी अन्न आणून दिलं, त्याला कडू घास म्हणतात. 2-3 दिवस कस तरी गेले. 4थ्या दिवशी कोणीच आलं नाही. 4थ्या दिवशी 7 वर्षाचं पोरगं म्हणलं, आई खूप भूक लागली का मला. लहान पोरगी 3 वर्षाची, आई पोटात लय दुखतंय का माझ्या, दवाखान्यात न्यायला पैसे नाही. ती म्हणायला लागली, आई मला भूक लागली. दादा बी म्हणायला लागला,
आई खूप भूक लागली ग. आईने काहीतरी शिळे तुकडे होते ते मी टाकलं, भिजवले आणि त्यांना दिले. त्या शिळ्या तुकड्यांना लहान पोरीच्या पोटात दुखायला लागलं. ती म्हणायला लागली, आई अजून पोट दुखायला लागलं ग. मोठ्या पोरगा म्हटलं, आई ते शिळ्या तुकड्याने काहीच नाही झालं. कसा तरी तो दिवस गेला. 5वा दिवस उजाडला. 5व्या दिवशी ती बाई एकेकाळीच्या तिच्या नवऱ्यानं मालकानं गावात दुकान टाकण्यासाठी त्याला पैसे दिले होते, त्याला आधार दिला होता, त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, भाऊ घरात काहीच नाही, पोरं भुकेलेले आहेत, दादा काहीतरी उधारीवर देणार आहे, मी तुझे काम करून देईन. तो म्हणला, नाही तुझा नवरा पेकाड होता, तुझ्या पुढे ना दिला मी. म्हटला नाही देत. ज्यानं तिच्या नवऱ्याने याला उपकार केला होता, पण उपकाराची जाण नसलेली माणसं तिला असं जाऊन वेळी जीव द्यावा का काय असं तिच्या मनात आलं. पण जीव न देता, कारण आपली पोरं उपटात वाढ बघतायत, लेकरांच्या पण आईला जीवही देता येत नाही. बघा परिस्थिती कशी स्त्री पुढे उभे राहते. ती गेली. पोरं विचारायला लागली, आई अंड का ग काही? तिनं पदरात घेतली, म्हणजे नाही पोरांनो कोणीच काही दिलं नाही. मोठं पोरगं डोळ्यातून पाणी चाललं होतं. छोटी पोरगी झोपली होती भूक भूक करून. ते मोठं पोरगं आजारी पडलं. मोठं पोरगं आजारी पडलं. लहान पोरगी आईला म्हणते, आई आपले दादा गेले तर 2-4 दिवस लोकांनी आणून दिलं. आई आपला दादा गेला तर लोक आणून देतील का? आपल्याला नाही का काहीतरी? तिला काही कळतच नाही. 3 वर्षाची ती म्हणती, आपले बाबा गेले तर 2-3 दिवस लोकांनी आणून दिलं आपल्याला खायला. आपला दादा गेला, दादा जन्मेला तर आपल्याला देखील 2-3 दिवस लोक आणून देतील नाही जेवण. लहान मुलीला काय उत्तर द्यावं आईनं? जिला जगण्याचं अजून काहीच माहिती नाही, त्या मुलीवर वेळ कोणामुळे आली? 100 एकराचा बागायतदार, 2 सागवानी वाडे असलेला, गावात ऐट असलेला माणूस केवळ व्यसनामुळं 3 वर्षाची मुलगी बोलते, ते दादा जर गेला ना 2-4 दिवस गावातून आपल्याला लोक घास करू खायला घेऊन येतील. लहान लेकराला भूक लागल्यावर ते काय बोलणार? भविष्यामध्ये अशी व्यसनाधीन असणारी माणसं कुटुंबालाही धडेला लावतात, बाईचे जीवन नरकमय करतात. कितीतरी घरामध्ये दारू पिणाऱ्या माणसाला त्या बायका आयुष्यभर सोसतात. दारुड्याच्या बायकांशी मी जेव्हा बोललो की काही काय तुम्ही या माणसाच्या जीवनात राहताय, आयुष्यभर त्या दारुड्याने किती मारलं, किती झोडलं, तरी ती बाई निघून जात नाही. त्यांचं उत्तर काय असतं माहितीये का? त्यांचं उत्तर एकच असतं, भाऊ मी याला सोडून तर कधीच गेली असती, पण नातेवाईकाची पोरं निघून गेली तर भाऊ आई वडील त्यांना खाली बघावं लागेल. आता पोरांसाठी जगायचं, पोरांना मोठं करायचं, पोरांना शाळा शिकवायचं. याला किती कमरात लाथा घातल्या तरी घालू द्यायला एक दिवस हा म्हातारा होईल, याला लातच घालता येणार नाही. पण मी पोरांना तोपर्यंत शिकवीन आणि माझी पोरं मोठी झाली की याचा हात धरतील आणि सांगतील माझ्या आईवर हात टाकायचा नाही. आमची पोरं मोठं होती तेव्हा हा तरी थांबेल की नाही, तिचा आशीर्वाद, भोळेपणा, भाबळेपणा आयुष्य घालतात. म्हणून मी सांगतो बाळांनो, आयुष्यामध्ये गोळा गुटखा खाऊ नका, दारूला व्यसन करू नका, कारण पुढे जाऊन तुम्ही महाविद्यालयात जाणार आहात. तिथे अनेक तऱ्हेचे मुलं मुली भेटणार आहे. कुठेतरी आपण गावाकडून आलोय, कुठेतरी आपण कष्ट करणाऱ्या आई वडिलांचे वारसदार आहोत, कुठेतरी संभाजी राजे, शिवाजी राजे यांच्या कर्मभूमीमध्ये आपला जन्म झाला आहे. आपला पवित्र इतिहास आठवा. ज्या दिवशी तुम्हाला कशाचं एखादं टेन्शन असेल ना,
जा त्या निसर्गामध्ये, जा कुठेतरी ट्रॅकिंगला, बेफामपणे ट्रॅकिंग करा. मनसोक्त तुम्हाला पोहायचं असेल तर पोहून घ्या, छान पैकी एकटाच जा आणि सगळं सगळं निसर्ग बघून मनातलं टेन्शन काढून टाका. आयुष्य फार अनुभव आहे. आयुष्यामध्ये कधी 10वी-12वीला कमी मार्क पडले तरी आत्महत्या करू नका. आत्महत्या पर्याय नाही. अरे कुठलंही अपयश हे कायमचं नसतं, उलट ते परत उभं राहण्याची संधी असते. एका शेतकऱ्यानं 2 झाडं लावली. शेवटचं उदाहरण सांगून मी संपवणार आहे आणि ते तुमच्यासाठी आहे. पारणांगाचे एक झाड लावलं आणि एक बांबूचं झाड लावलं. पारणांगाचं झाड मातीच्या कुशेतून वर आलं, दवरलं, बहरलं, फुललं, पाकळं त्याच्यावर चुचू करायला लागली, त्याला फुले आले, फळे आले, वाऱ्याबरोबर ते मस्त झोकाडे घेऊ लागलं. बांबूचं झाड अजून तिथंच. शेतकरी रोज जायचा बघायचा. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, 5 वर्ष गेलं, 5व्या वर्षी बांबूचं झाड उगवलंच नाही. शेतकरी म्हणला आता बहुतेक हे बांबूचं झाड उगवणारच नाही. पण 6व्या वर्षी तो गेला आणि त्याला बघितलं त्या जमिनीतून बांबूचा झाडाचा एक कोंब वर आला होता. त्या शेतकऱ्याने उड्या मारल्या, अरे बांबूचा झाड उगवले. 5 वर्ष मी पाणी घालत होतो, तो वर उगवले. बांबूचं झाड, तो कोंब सर 1-2 वर्षात असा गेला ना, त्या गिण्याला ते झाड फिरायला लागलं. एवढं बांबूचं झाड वाढलं. 5 वर्ष बांबूचं झाड जमिनीवर नव्हतं वाढत. 5 वर्ष ते आपले पाळेमुळे थोडं मजबूत करत होतं. आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल ना आपले काही वर्ष वाया गेले, आपली परिस्थिती नाजूक आहे, ते 5 वर्ष तुमचे मुळं मजबूत करण्यासाठी गेलेले आहेत. आता बांबू सारखं रफ्तार मारायची वेळ तुमची आलेली आहे. कधीही आयुष्यात आपला गेलेला वेळ वाया गेलेला नसतो. बांबूच्या झाडासारखं तो जमिनीत आपले पाळेमुळे घट्ट करत असतो. एखाद्या तुमच्या मित्राला मैत्रिणीला लवकर यश मिळेल, ते अधिकारी झाल्याचं तुम्हाला बघायला दिसेल. पारणांगाचं झाड तसंच असतं, लवकर यश येतं पण वाऱ्याच्या वादळात उखळून पडतं. पण किती वादळ वारा आलं तर त्या वादळ वाऱ्यात बांबूचं झाड लवेल, वाकेल पण मोडणार नाही. तसाच आपल्या आयुष्यामध्ये किती वादळ वारे होऊ द्या, किती पराजय होऊ द्या, किती अपमान होऊ द्या, फक्त एकच करायचं, लढत राहायचं, चालत राहायचं, पुढे जात राहायचं. किलर इन्स्टंट म्हणतात त्याला, नेपोलियन बोनापार्ट सारखं. महाविद्यालयात एका तरुणीने त्याला नकार दिला होता. त्यावेळी त्या तरुणीला तो म्हणाला होता, तू मिलिटरी ऑफिसरशी लग्न करणार आहे ना, ठीक आहे. पुढे जाऊन तो राष्ट्राचा 3 दलाच्या हवाई दल, भूदल आणि जलदल या 3 दलाचा तो कमांडर झाला. आणि ज्या वेळेस त्या सर्व कमांडरांचा सत्कार एका ठिकाणी होणार होता, त्या कमांडराचा त्याच्या हस्ते, त्यावेळी याचा ताफा तिथे आला. याच्या गाडीचा दरवाजा उघडायला ज्या मुलीनं नकार दिला होता तिचा नवरा त्याच्या दरवाजा उघडत होता गाडीचा आणि तो कॅप्टन म्हणून तिथे आला होता. किलर इन्स्टंट याला म्हणतात. बदला घ्यायचाय ना, त्या मुलीवर असे टाकून नाही, मोठा अधिकारी बनून तिला दाखवायचं. बघ मी आता कुठे आहे. तर माझ्या मित्रांनो, आयुष्यात कधी जेव्हा पराजयाचा वेळ येईल, कधी तुम्हाला वाटेल की अरे माझा पराजय झाला, आई वडिलांनी एवढे कष्ट घेतले, मी पुणे मुंबईला शिकायला आलो, मी नापास झालो, त्यावेळी समजायचं, मेडिकलला असेल तर त्यावेळी समजायचं अजून डॉक्टर होण्याचा थोडा अभ्यास कच्चा आहे, चांगला अभ्यास करील आणि डॉक्टर तात्या लाण्यासारखे, डॉक्टर विठ्ठल लाण्यासारखे हजारो ऑपरेशन मी डॉक्टर म्हणून करेल. नापास झालोय ना, अजून अभ्यास करण्यासाठी झालो असेल, त्याच्यातून हे शिकायचं. आत्महत्या नाही करायची,
अरे आई बाबांनी तुम्हाला तिथे आत्महत्या करायला नाही पाठवलं. पराजय जरी आला तरी तो सोसायचा. विश्वास नांगरे पाटील 3 वेळा एमपीएससी करताना युपीएससी करताना 3 वेळा त्यांचा अटॅक वाया गेला. असं वाटलं आता आयुष्यात काहीच होत नाही, पण परत एकदा या पठ्ठ्यानं जोरात अभ्यास सुरू केला आणि IPS झाले. आपल्या आयुष्यात पराजयाचे क्षण येतील, त्या पराजयाच्या क्षणांच्या सरांना सांगायचं तू आलाय ना तसा निघून जा, तुला मी घाबरत नाही, मी या सृष्टीवरचा योद्धा आहे. योद्धा आणि योद्धा कधी रडत नसतो, योद्धा लढत असतो. योद्धा लढत असतो. महाराणा प्रतापकडे फार्मसी आले म्हणाले शत्रू येतोय 1,00,000 फौज घेऊन, जहांगीर येतोय 1,00,000 फौज घेऊन. त्यावेळी महाराणा प्रताप काय म्हणतात, मग काय झालं? भामाशी त्याचा प्रधान म्हणतो महाराज आपल्याकडे फक्त 15,000 सैनिक आहेत, त्यांचे 1,00,000 आहेत, आपले 15,000 काय करणार? त्यावेळी राणा प्रताप म्हणतात आपल्याकडे किती? 15,000 आणि मी 1,00,000. किती झाले? 1,15,000. स्वतःला 1,00,000 समजायची जिगर ठेवा. 1,00,000च्या बरोबर समजायची जिगर ठेवा. तुम्ही स्वतःला दुबे समजू नका, शिळी समजू नका. महाराणा प्रताप स्वतःला 1,00,000 सैनिकांच्या बरोबर समजायचे. ते म्हणतात मी 1,00,000च्या बरोबर आणि आपले 15,000 किती झाले? 1,15,000. त्यांचे किती? 1,00,000. चला लढू. स्वतःला 1,00,000 समजायची जिगर ठेवणारे महाराणा प्रताप असताना तुम्ही थोड्याच्या अपयशाने आत्महत्या करता आणि आई वडिलांचं पुढचं राहिलेलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात, झुरणीला लागतात. आणि जे 50 वर्ष जगणारे आई बाबा ते 5-10 वर्षातच मरून जातात. जगायचं ते आपल्या आई आणि बाबांसाठी, ते आपल्या स्वकर्तृत्वासाठी. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा. त्या क्षेत्रातलं तुमचं स्वराज्य उभं करा. तुमच्या कोणत्याही क्षेत्रात जा आणि तिथं जाऊन शिवाजी राजांसारखं कार्य करा. तुम्ही शिवाजी व्हा. कुठल्याही क्षेत्रात जा आणि तिथं शिवाजी सारखं स्वराज्य उभं करा.